बोलावं तर लागेलच या सदराखाली आपण आज वर्ला ग्रामपंचायतीचे युवा सरपंच मनोज भारसाकडे यांच्याशी चर्चा करून त्यांनी केलेल्या विकासात्मक कामाचा आढावा घेऊया. पाणी पुरवठ्या बाबतीत आपण काय योजना केल्यात? पाणी पुरवठ्या बाबतीत आपण आपलं जे अ, जी पाण्याची जी टाकी आहे, तिथे वॉटर फिल्टर बसवलेलं आहे. जेणेकरून पाण्याचं जे शुद्धीकरण आहे, ते ड्रिंचिंगद्वारे ऑटोमॅटिक मशीन आहे तिथे. ते ऑटोमॅटिक आपलं जे मोटर चालू झाल्यानंतर आपलं वॉटर फिल्टर चालू होतं आणि पाणी ते एकदम शुद्ध होतं. ते सर्व झालं सरपंच साहेब, परंतु काही कामे अशी आहेत जसं गावात साचलेली अस्वच्छता, रस्त्याच्या बाजूला असलेले शेणाचे उकिरडे, ज्यामुळे गावकऱ्यांचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं. या बाबतीत बोलावं तर लागेलच सरपंच साहेब. या बाबतीत काय योजना आखल्या आहे? विविध अंतर्गत गावातील विकासात्मक कामा अनुषंगाने बऱ्याच ठिकाणी आपण जी कामं आपल्याला इमर्जन्सी होती ती कामं पार पडलेली आहे. काही कामे अपूर्ण आहे. जी कामे झालेली आहे त्या अंतर्गत मी थोडा उलगडा करू इच्छितो. तर आपले जे पांधन रस्ते आहे, गावातील जे शेतमजुरांच्या शेतमजुरांसाठी जे रस्ते हवे होती आपल्याला, त्यासाठी आपण 1 कोटी रुपये निधी देवेंद्रभाऊ भुयार यांच्या मार्फत आपल्या ग्रामपंचायतला प्राप्त झालेला आहे. निधी प्राप्त झालेला आहे. पाणंद रस्ते सुद्धा महसूल अभियानाअंतर्गत दुरुस्त झालेले आहे. परंतु किती शेतकरी सुखरूप शेतात जातात अशा प्रकारचे रस्ते आपण बनवलेले आहात. आपण टोटल 4 रस्ते बनवलेले आहेत. ते चारही रस्ते जे आहेत, आजची जर कंडिशन आपण जर पाहिली, तर ते रस्ते एकदम व्यवस्थित आहे आणि जिथे-जिथे शेतकऱ्याला शेत जमिनीत त्यांच्या शेतात जाण्यासाठी जिथे-जिथे प्रॉब्लेम येत आहे, जिथे-जिथे शेत शिवारात अंतर्गत जिथून कुठं पायवाट आहे, तिथेही आपला पांधन रस्ता म्हणजे शेतकरी त्यांच्या शेतात जाऊ शकतील असा ग्रामपंचायतचा ध्यास आहे. ज्यांचे शेणाचे ढिगारे आहेत, त्यांना आपण वेळ दिलेली आहे. त्या संदर्भात आपल्या इथे ठाणेदार साहेब जे आपले बीड जमदार साहेब आहे, त्या संदर्भात गावकऱ्यांना भेटी-गाठी पण दिलेल्या आहेत. आपण तात्काळ आणि एकदम जशी वेळ येईल आपल्याला, त्या वेळेत आपण ते शेणाचे ढिगारे आणि सुटसुटीत आणि आरोग्यमय कसं गाव होईल, याची दक्षता ग्रामपंचायत नक्कीच घेणार आहे. इतर गावांना आपल्या कार्याचा काय संदेश देऊ इच्छिता? मी एकच संदेश देऊ इच्छितो का गेल्या 5 वर्षात बरेच कामं झालेली आहेत. पण ज्यावेळेस एक सरपंच उभा होतो आणि ज्यावेळेस त्या गावाचा विकास तो करत असतो, त्यावेळेस अशा संकल्पना असतात. पण दुर्दैव असं की गेल्या या 5 वर्षात 2 वर्ष कोरोना होता. त्यानंतर सरकारही पडलं. त्यानंतर बरीच कामं ग्रामपंचायतीची विस्कळीत आहे. वराच ग्रामपंचायतीचे मी असं म्हणू शकत नाही. वराचे तर आहेच आहे. बऱ्याच ग्रामपंचायतीचे असू पण शकतात. त्यासाठी जे काही मला इथून पुढे सरपंच असो किंवा नसो, मला गावाच्या विकासासाठी विविध ठिकाणून निधी कसा माझ्या गावाला प्राप्त करता येईल, याकडे माझं लक्ष असेल. धन्यवाद सरपंच साहेब. वर्ला येथील सरपंच मनोज भारसाकडे यांच्याशी चर्चा केली. गावातील विकासात्मक कामाबद्दल त्यांनी सांगितले, परंतु गावात बऱ्याचशा ठिकाणी घाण साचलेली दिसते. बऱ्याचशा ठिकाणी रस्त्याच्या बाजूला उकिरडे साचलेले दिसतात. या सर्व बाबतीत त्यांनी एक योजना आखली असल्याचे सुद्धा त्यांनी यावेळी सांगितले. धन्यवाद सरपंच साहेब. जनमत लाईव्ह न्यूजला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.